ही गटरीत गेला होता ना. पुन्हा तुमच्या मामाच घर आहे. पिशवी द्या की, पिशवी नंतर डबा द्या. ती काळ काय लागली त्याला, कलर लागला काही. गटरीत होता काय, गटरीत काढला तुम्ही. नमस्कार मित्रांनो, बघू शकता आपण आज सिंदफळ या ठिकाणी खपली वस्ती भारतीय नाग. मित्रांनो कुणी काढला, इकडे दाखव. तुम्ही काढला का, इकडे कुणी काढला, नाव काय तुझं. तर मित्रांनो बघू शकता हे खपली वस्ती सिंदफळ. तर ह्यांनी बंडगर का, आदित्य बंडगर आहेत मित्रांनो. तर ह्यांनी हा भारतीय नाग मित्रांनो गटरीत गेला होता. कुठून आलता. हा, पाणी घेता का तर धुऊ त्याला थोडं. तर मित्रांनो बघू शकता हा भारतीय नाग किती अग्रेसिव्ह आहे, रागात आहे मित्रांनो. हा याच्यासाठी फणा काढतो की हा आपल्याला सांगतोय मित्रांनो माझ्यापासून लांब राहा, मी तुम्हाला अटॅक करणार आहे. म्हणजे तो पण घाबरलेला मित्रांनो आणि घाबरून अटॅक करतो आणि माणसं मित्रांनो मारून टाकतात अशा सापाला. तर ह्यांनी खूप छान काम केलेलं आहे आणि साप वाचवण्याचं म्हणजे सापावर लक्ष ठेवून मित्रांनो आपल्याला कॉल केला त्यांनी. आपण 5 मिनिटात इथं आलोय. ह्याला डब्यामध्ये पॅक करूया. पाणी घ्या की थोडं. तर मित्रांनो थोडा ह्याला वॉश करू द्या. ही गटरीत गेला होता ना. तर मित्रांनो आपण त्याला वॉश करूया. तर मित्रांनो असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. हे एक एक्सपर्ट सर्व मित्राचं काम आहे. तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की सापांविषयी जनजागृती झाली पाहिजे. हा एक पर्यावरणाचा हिस्सा मित्रांनो आणि हा भारतीय नाग आहे. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं आणि असा साप चावल्यावर मित्रांनो सरकारी दवाखान्यात प्रथम जावं. दुसरीकडे कुठेही मित्रांनो उतारा वगैरे घ्यायला जाऊ नये. कारण हा चावल्यानंतर मित्रांनो माणसाला पॅरालाइज होऊ शकतो आणि श्वास घेण्याला त्रास होऊन माणूस मरू शकतो मित्रांनो. तर हा पर्यावरणामध्ये रिलीज झाला मित्रांनो. खूपच असा गेल्यापासून फणा काढून बसलेला आहे, त्याच्यामुळे हा असा बसतोय. तर मित्रांनो आपण त्याला पर्यावरणामध्ये रिलीज करत आहेत आणि तो जात नाही. त्याला आपण डब्याच्या बाहेर काढूया. नाही तर मित्रांनो बघू शकता हा पर्यावरणामध्ये रिलीज झालेला आहे साप. मित्रांनो बघू शकता हा गेलेला आहे.